नमस्कार. आज आपण अगदी 2 ते 3 महिने आरामात टिकणारा आवळा ज्यूसची रेसिपी पाहणार आहोत. हेल्दी असणाऱ्या आवळ्याचं टेस्टी असं ज्यूस कसं बनवायचं आणि ते 2 ते 3 महिने कसं टिकवायचं. तर इथे मी काही आवळे घेतलेले आहेत. आपल्याला जे आवळे उपलब्ध होतात, सहज उपलब्ध होतात ते आपण घ्यायचे आहेत. आवळ्यामध्ये बरेच प्रकार भेटतात, तर मी इथे एकदम फ्रेश असे हे आवळे घेतलेले आहेत. आपल्याला आधी हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथे हा आवळा थोडासा खराब आहे, तर सुरीच्या टोक्याने मी इथे काढलेला आहे. आतमध्ये एकदम स्वच्छ आणि चांगला आवळा आहे हा. तर अशा प्रकारे जर खराब असतील तर ते साफ करून घ्यायचे. बाकी सगळे आवळे एकदम छान आहेत. तर आता आपण रेसिपी पाहूया. आपल्याला हे आवळे उकळून घ्यायचे आहे, त्यामुळे मी पॅनमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर हे आवळे आपण पाण्यात टाकणार आहोत. आवळे पाण्यात टाकल्यानंतर पाणी थोडंसं थंड होतं आणि लगेचच एखाद्या अर्ध्या मिनिटामध्ये उकळी येते. उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पाण्यातले सगळे आवळे काढून घ्यायचे. आवळे जर मोठे मोठे असतील तर आपण हे पाणी 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहे आणि मग आवळे काढायचे. आता आपण हे आवळे गरमच काढलेले आहेत. तुम्ही पाहू शकता लगेचच शिजले आहेत. थंड झाल्यानंतर आता आपल्याला हे कापून घ्यायचे आणि याची बी वेगळी करायची. जसं जमेल तसं आपल्याला फक्त आवळ्यामधून बी बाजूला काढायची आहे, कारण आपल्याला आता हे मिक्सरला लावायचे. तर इथे मी सगळे आवळ्यांच्या बिया बाजूला काढलेल्या आहेत आणि आता आपण हे सगळं काही मिक्सरला लावणार आहोत. गरजेप्रमाणे थोडं पाणी टाकून आपल्याला आता हे आवळे बारीक करून घ्यायचे. बारीक करून झाल्यानंतर एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे. मी ते पुरणाच्या चाळणीवर गाळून घेत आहे. आवळ्याचा फायदा जास्तीत जास्त होण्यासाठी मी इथे पुरणाची चाळणी घेतलेली आहे. यामुळे आवळ्यातले हे जे काही पेस्ट बनवली आहे याचे देखील बारीक कण आपल्या ज्यूसमध्ये भेटतात. आणि तुम्हाला जर ते बारीक कण ज्यूसमध्ये नको असतील, अगदी प्लेन ज्यूस हवा असेल, तर तुम्ही अगदी मस्लिन क्लॉथच्या साहाय्याने हा ज्यूस गाळून घेऊ शकता. आता हा ज्यूस आपल्याला 10 मिनिटांसाठी उकळून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे किंवा ज्यूसच्या समप्रमाणामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. साखर हलवून हा ज्यूस उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून साखर खाली लागणार नाही. आता ज्यूसला छान उकळी आलेली आहे. 10 मिनिटं उकळल्यानंतर हा ज्यूस आता असा दिसतोय. गरम किंवा थंड करून आपण वापरू शकतो. आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे 2 ते 3 चमचे ज्यूस घेऊन त्यामध्ये पाणी टाकून आपण हा ज्यूस पिऊ शकतो. हा ज्यूस जर 2 ते 3 महिन्यांसाठी आपल्याला स्टोअर करून ठेवायचा असेल तर काचेची बाटली उकळून त्यामध्ये गरम हा ज्यूस भरून झाकण बंद करून फ्रीजमध्ये ठेवायची. 2 ते 3 महिने आरामात हा ज्यूस टिकतो. तुम्ही पाहू शकता इथे किती छान ज्यूस तयार झालेला आहे. आवळ्यातले छोटे पार्टिकल्स आपल्याला दिसत आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.